भारतीय जनता पार्टीतर्फे नवनियुक्त नगराध्यक्ष ज्या त्याचा आज मोतीमंगल कार्यालय परतवाडा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। याच्यात सौभाग्यवती रुपाली अभय मातने याचा सुद्धा सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे लय मोठ्या मतानं रुपालीताई या ठिकाणी विजय झाल्या आहेत। त्यानंतर अंजनगाव सुरजीतून भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त नगराध्यक्ष अविनाश दादा गायगुले याचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला। अविनाश भाऊनं भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी आपली साध्य करत त्या ठिकाणी विजयश्री खेचून आणला असून त्याचा अंजनगावसाठी हा महत्त्वपूर्ण विजय आहे। याशिवाय धारणीमधून जे विजय उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे, याची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे, श्री चौतमलजी याचा यावेळेस सत्कार करण्यात आला। यावेळेस मेळघाटचे आमदार केवलरामजी काळे, मेळघाटचे अध्यक्ष भिलावगडजी तसे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। प्रभातरावजी अभ्यंकर, प्रतापरावजी अभ्यंकर, कमलकांतजी नागवणे, माजी नगरसेवक अंजनगाव सुरजी, तुषारभाऊ खेरडे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले सुनीलजी चौतमल सर, अविनाशजी गायगोले सर, नवनिर्वाचित नगराध्यक्ष अंजनगाव सुरजी, त्यानंतर मंचावर उपस्थित असलेल्या आज 25 डिसेंबर म्हणजे सुशासन दिन। आज माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींची आज जन्मशताब्दी आहे। त्याबद्दल आज रक्तदान शिबिराचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला होता। सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळाला। त्याचबरोबर महिला शक्तीने सुद्धा त्याचा प्रतिसाद खूप मोठा मिळाला। त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते। त्यानंतर आता कार्यक्रम आहे अटल बिहारी वाजपेयींचा, त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर गजूभाऊंनी सगळं सांगून ठेवलेलंच आहे, पण थोडक्यात म्हणून मी सांगू इच्छिते। अटलजींचं आणखी एक वैशिष्ट्य महत्त्वाचं म्हणजे काय आहे ते की राजकीय एकाग्रता आणि संवाद कौशल्य त्यांनी विविध पक्षासोबत सहकार्य वाढवलं आणि देश हितात सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं। हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपल्या सगळ्यांना घेऊन चालायचा आहे। आपल्याला आपल्या पक्षश्रेष्ठांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला जी उमेदवारी दिली होती ती उमेदवारी घेऊन आपण निवडणूक लढलो आहोत आणि आता यश अपयश हे चालणारच होतं, पण ज्याला यश मिळालं आहे आणि पक्षाचं नाव आपल्याला सर्वांना मोठं करायचं आहे। म्हणून आपल्या सर्वांना विनंती करते की आपल्याला आपल्या पक्षाचं नाव मोठं करायचं आहे, म्हणून आपल्याला एकत्र येणे गरजेचं आहे। पक्षाचं नाव केव्हा मोठं होईल जेव्हा भारतीय पक्षाचे नगरसेवक एकत्र येतील, आपली टीम तयार होईल आणि आपला अचलपूर मराठवाड्याचा जो विकास आहे तो विकास जलद गतीने आपल्याला करता येईल, तेव्हाच हे शक्य होईल। आपल्या भारतीय पक्षाचं नाव मोठं होईल, पक्षश्रेष्ठीचा विश्वास आपल्यावर टाकलेला आहे, त्या विश्वासाचं सोन्या आपण करून दाखवायचं आहे। म्हणून आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी एकत्र येऊन आपली टीम आपण आपली सज्ज करणार आहोत। कारण अटलजींचं एकच वाक्य सांगते, त्यांची कविता सांगते, त्याच्यावर आपल्याला चालायचं आहे की क्या हार में क्या जीत में, क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वह भी सही, वरदान नहीं मांगूंगा हो कुछ पर, हार नहीं मानूंगा, हार नहीं मानूंगा। यावरच आपल्याला चालायचं आहे। पक्षाने जो विश्वास आपल्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाचं आपल्याला खरं सोनं करून दाखवायचं आहे। ही वेळ आपल्यावर आलेली आहे। या ठिकाणी आपल्याला सत्कार करण्यासाठी सगळ्यांनी बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल सर्व मंडळींची मी आभारी आहे आणि माझे 2 शब्द संपवते। जय खरंच हा भाग्याचा दिवस आहे, कारण गजूभाऊंना मी गेल्या 30 वर्षापासून पाहतो भारतीय जनता पार्टीत काम करताना, आणि त्यांना मी आता विचारलं, भाऊ तुम्हाला किती वर्ष झाले काम करताय? म्हणजे माझं वय 60 वर्षाचं आहे आणि मी 42 वर्षापासून काम करतो भारतीय जनता पार्टीचं। बांधवांनो खरं सांगतो, असे जे लोक डिवोटेड लोक जे भारतीय जनता पार्टीत आहेत अशा लोकांच्या भरोशावर ही पार्टी मोठी झालेली आहे। मी जेव्हा माझ्या तिकिटासाठी भिलावकर साहेबांकडे आलो होतो तेव्हा गजूभाऊ आणि मी सोबत 30 वर्षापासून, मी जरी दुसऱ्या पक्षात होतो आधी मी शिवसेनेचा नगरसेवक होतो 2000 मध्ये, परंतु शिवसेना भाजप युतीत काम करताना गजूभाऊ कोल्हे आणि भारतीय जनता पार्टीची समस्त अमरावतीची टीम शिवसेना भाजप युतीत काम करत होतो, त्यावेळेसपासून जुळलेला आहे। मग ते जगदीश भाऊचा ग्रुप असो की अजून कोणी असो,
बांधवांनो, सांगायचा विषय असा आहे की आज स्वर्गीय अटलजींची जन्मशताब्दी आहे आणि त्यांनी लावलेलं रोपटं आज त्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि त्याचे फळं आमच्यासारखे लोक आज चाटत आहे. कारण खरोखर भाग्याचा दिवस आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो, नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि माझा हा पहिला सत्कार आहे स्टेजवरचा, तो पण स्वर्गीय अटलजींच्या जन्मशताब्दी निमित्त. हा क्षण माझ्यासाठी कायम आजीवन कायम स्मरणात राहील. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आजचा दिवस हा आपल्यासाठी जरी छोटा वाटत असला किंवा भारतीय जनता पार्टी मोठी झाली, मोठा पक्ष आहे, त्याचं तिकीट मिळालं तर कोणीही निवडून येते, परंतु त्या पक्षाला मोठं करण्यासाठी जे लोक परिश्रम घेतात त्या लोकांना आपल्यासारख्याने जे नवीन लोक आपण निवडून आलेलो आहोत त्या लोकांना, त्या आमच्यासारख्या लोकांनी, आपल्यासारख्या लोकांनी कमीत कमी एवढं तरी भान ठेवलं पाहिजे की खरंच गजानन कोल्हेसारखे आणि बिलावकर साहेबांसारखे जुने लोक आपल्या पाठीशी आशीर्वाद देऊन उभे होते म्हणून आपण कुठेतरी या पदाला पोहोचलो. ही भावना कायम मनात ठेवली पाहिजे. कारण हे लोक निस्वार्थीपणे काम करतात. गजूभाऊंना मी खूप दिवसाचं पाहतो. मी तेव्हा म्हटलं त्यांना, अहो म्हटलं तुम्ही म्हटलं अजूनही पक्षाचं काम तेवढ्या जाणकारीनं करतात, बरोबर आहे ना गजानू? तर ते म्हणे काय करतो म्हणे, भारतीय जनता पार्टीवर निष्ठा आहे, प्रेम आहे, कोणता स्वार्थ नाही, त्यामुळे म्हणे आम्ही पक्षाशी जुळून आहोत आणि प्रामाणिक आहोत. परंतु काही लोकांची परिस्थिती अशी असते की माझ्या अंजनगावला 230 लोकांनी नगर परिषदला नगरसेवक पदाच्या तिकीट मागितल्या होत्या. 28 लोकांना तिकीट मिळणार होत्या. 230 पैकी 28 लोक म्हणजे समाधानी झाले, परंतु काही लोकांनी दळादळ दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीटा मिळाल्या. कोणती निष्ठा समजायची? भिलाकर साहेब, मी 14 तारखेला फॉर्म भरला होता, 30 तारखेला प्रचार करता करता मला फोन आला की अविनाश भाऊ प्रचार थांबवा, आमच्या अंजनगावचं नगर परिषदचं निवडणूक ही पोस्टपोन झाली कोर्ट मॅटरमुळे, टेक्निकल मॅटरमुळे. मी 9:30 वाजता प्रचारात होतो गजूभाऊ आणि 9:30 वाजता प्रचार चालू केला सकाळचा. माझ्यासोबत 50 लोक होते आणि प्रचार करता करता मला फोन आला की अविनाश भाऊ तुम्ही, शिवटचा फोन आला मला, अविनाश भाऊ प्रचार थांबवा म्हणजे 9:30ला. मी प्रचार थांबवला, घरी गेलो, पाणी पिलो आणि लगेच दुसऱ्या तासाला त्याच तासाला सर्वच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी घेऊन अंजनगावला काम करणाऱ्या लोकांसाठी प्रचार करायला इथं पोहोचलो. माझ्यासोबत 50 लोकांची टीम होती. म्हटलं नाही, मी जरी माझं जरी इलेक्शन निवडणूक पोस्टपोन झाली तरी काम करणारे लोक, भारतीय जनता पार्टीचे जे लोक नगरसेवकपदी, नगराध्यक्षपदी उभे आहे त्या लोकांना माझं सहकार्य लाभलं पाहिजे, माझा खारीचा वाटा असला पाहिजे. कारण या लोकांची तळमळ ही नगर परिषद आणि अचलपूरसाठी आहे, अचलपूरच्या जनतेसाठी आहे, भारतीय जनता पार्टीसाठी आहे. तर मी दादा तसाच मी तसाच म्हणजे त्याच तासात म्हणजे 9:30ला माझं इलेक्शन थांबलं आणि 10:30ला मी तुमच्या रॅली तिथं पोहोचलो होतो सर्वच्या सर्व. ही तळमळ आमच्यासारख्यांची आहे आणि हीच तळमळ सोबत घेऊन पुढे जायचं आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. कारण येणाऱ्या काळात लोकांना विकासाच्या माध्यमातून आम्ही मतं मागितलेले आहेत आणि लोकांना खराब विकास पाहिजे. तर इथं उपस्थित असलेल्या सर्व स्टेजवरील सर्व पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला जेव्हा जेव्हा निधी लागेल विकासासाठी तेव्हा तुम्ही आमच्या पाठीशी राहा. कारण तुमच्या भरोश्यावर आम्ही लोकांना शब्द दिलेले आहे की आम्ही तुमच्यासोबत विकासाच्या मुद्द्यावरच राहू. तेव्हा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या पाठीशी, आमच्या सरकारातून निधी खेचून आणण्यासाठी आमच्या पाठीशी राहा. सुधीर भाऊ बरोबर आहे ना? आमच्या पाठीशी राहा. कारण आम्ही लोकांना शब्द दिलेले आहे की आम्ही विकास तुमचा करून दाखवू. तेव्हा तुम्ही आम्हाला ते आशीर्वाद द्या की तुम्हाला कोणताही निधी कमी पडू देणार नाही. कारण जर कधी तुम्ही आम्हाला निधी दिला तर येणाऱ्या काळात विकासाच्या मुद्द्यावर अजून जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, महानगरपालिका आहे आणि पक्ष सुद्धा वाढव. हीच तुमच्याला सर्वांना म्हणजे नम्र विनंती करतो. आणि इथे आज बोलवून आयोजकांनी आमचा सत्कार केला त्याबद्दल तुमच्या सर्व आयोजकांतर्फे खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हाला भविष्यासाठी इथं उपस्थित असलेले सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय. जो एक छोटा सा रोप था उसे एक वट वृक्ष के रूप में
मनाने में अटल जी का जो बहुत महत्वपूर्ण योगदान रहा है। उन्होंने हमेशा कहा है, जब 2 खासदार थे, जब भी कहा है कि एक दिन देश में हर गली में भाजपा की सरकार होगी, और उसी लिए उन्होंने जितनी मेहनत की, जितना परिश्रम किया और भारतीय जनता पार्टी का जो परिवार बढ़ाया, आज यही उन्हीं की देन है कि आज भारतीय जनता पार्टी एक बार के रूप में फल फूल रही है। लेकिन जैसे जैसे भारतीय जनता पार्टी का विस्तार हो रहा है, हम देख रहे हैं हमारी पार्टी में कुछ जो है कमियां नजर आ रही है। हम तो, मैं भी पहले 1992 से भाजपा में था, लेकिन कुछ समय के भाजपा में नहीं रहते। आज जो भारत की भारतीय जनता पार्टी की जो परिस्थिति हो रही है, उसे हमें कहीं ना कहीं हमारी जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को एकजुट होकर आज अटल जी की जो 100वीं पूर्ण जयंती है, इस उपलक्ष्य में हम अटल जी के विचार, आज जो हम सुशासन चाहिए, सही में भारतीय जनता पार्टी में सुशासन आ रहा है क्या, इसका आत्मचिंतन करने की बहुत जरूरत है। हमें हमारे हाल विपक्ष पार्टी में जैसा नहीं करना है, ताकि हमारी पार्टी आगे और कई साल तक रहे। इसीलिए हमारे पार्टी के सभी कार्यकर्ता एकजुट होकर पार्टी को कैसे आगे जाएंगे, यही हमारे अटल जी का एक सपना था। उन्होंने कहा था, मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। तो हमने, हमारे अटल जी ने जो सपना देखा है, हमारे भारतीय नागरिकों को भारतीय जनता का जो सेवा करने का, भारतीय जनता को सुशासन देने का, वो कार्य पूरा करने का, और जो वटुक सोने लगा है, उन्होंने जो ताकत दी है, वो ताकत को आगे बढ़ाने का काम हम भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं को, सभी लोगों को जरूरत है। यही मैं कहना चाहूँगा। जय हिंद, जय भारत। जिन लोगों ने 8 साल के बाद में नगर पालिका, नगर पंचायत का चुनाव हुआ, और बड़े तनमन से जिन लोगों ने विधानसभा में अपने आमदार को चुन के लाने के बड़ा कष्ट मेहनत किया था, अब उनकी बारी आई थी कि अब नगर सेवक, नगर अध्यक्ष बनने का अपना समय आया था। तो भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं ने जी मेहनत लगाकर धारणी, अचलपुर और अंजनगांव के सभी नगर अध्यक्ष को भारी बहुमतों से चुन के दिया, नगर सेवकों को उनको चुन के दिया। ये उनका मेहनत का फल था, और जी तोड़ मेहनत करके अपने नगर अध्यक्ष उसको चुन के दिया। अभी मेरे ख्याल से अंजनगांव के जो माजी हमारे कमलकांत राठौड़ जी है, वो भी अंजनगांव के नगर अध्यक्ष रह चुके हैं, उनका पूरा अनुभव है। और अविनाश जी को चुन के लाने में अंजनगांव का किंग मेकर कमलकांत किंग मेकर रह चुके हैं। और अचलपुर से हमारे वैशाली थे, जो हमारे मित्र अभय सिंह महात्मा जी, मेरे उससे बहुत पुराने मित्र रह चुके हैं। मैं भले कांग्रेस में था, लेकिन वो भाजपा में थे, फिर भी हमारी मित्रता ऐसी थी कि, और उनका पक्ष संगठन में एक अच्छा कौशल्य था और मेहनती है। जमीनी कार्यकर्ताओं को लेकर चलने वाले ऐसे अभय सिंह महात्मा, जिनका 25-30 साल का जो प्रयास है भाजपा में, और भाजपा को बढ़ाने में उनको मदद किया, उसका फल आज जो नगर अध्यक्ष के रूप में उनको मिला। और निश्चित रूप से भरतवाड़ शहर, अचलपुर शहर, जो जुड़ा शहर है, एक ऐतिहासिक शहर है, और वैशाली ताई को सुनहरा अवसर मिला है जनता का सेवा करने का, शहर का विकास करने का। निश्चित रूप से मैं उनको बधाई देता हूँ, अभिनंदन करता हूँ कि यहाँ के आमदार प्रवीण तायड़े जी भी आपके साथ में है, और भारतीय जनता पार्टी आपके साथ में है, और यहाँ के महाराष्ट्र के मुख्यमंत्री, पालक मंत्री आपके साथ में है। और निश्चित रूप से आप अचलपुर नगर परिषद में निश्चित रूप से आप विकास के काम करेंगे, विकास की गंगा आप बहाएंगे। उसी तरीके से अविनाश जी गायवाले भी, भले वो परिचित नए मुद्दा परिवार तरुण है, और भारतीय जनता पार्टी से कमलकांत राठौड़ जी जैसे अनुभवी व्यक्ति उनके साथ में है।
तो निश्चित रूप से अंजनगांव का भी विकास वो करेंगे, ऐसा आशा व्यक्त करता हूँ, उनको भी फिर अभिनंदन करता हूँ। और उसी तरीके से हमारे नगर सेवक चुनकर आए, उन सभी का स्वागत सत्कार कार्यक्रम एवं अटल जी के जन्म जयंती के अवसर पर ब्लड डोनेट कार्यक्रम, ब्लड डोनेट का एक सेवा सुशासन, और आज के दिन को हम सेवा दिन के भी सेवा दिन करके हम मनाते हैं। और उसके साथों साथ प्रदेश से, केंद्र से जो हमारा इलेक्शन रिफॉर्म, यह कार्यक्रम भी आया। तो यह कार्यक्रम मेड़घाट जिला की ओर से यहाँ पर आज शुरू है। उस कार्यक्रम में उपस्थित सम्माननीय हमारे मेड़घाट क्षेत्र के लोकप्रिय आमदार केवलराम जी काड़े, हमारे जिले के महामंत्री सम्माननीय सदाशिवराव खड़के, आज के प्रमुख वक्ता सम्मान्य गजूभाऊ कोल्हे, नवनियुक्त धारनी नगर पंचायत के अध्यक्ष सम्मान्य सुनील जी चौथमल, हमारे अचलपुर नगर परिषद के नवनियुक्त अध्यक्षा रूपाली दाई मासने, हमारे डॉक्टर कविटकर सर, हमारे लाडोले जी, गोपाल जी तीरमारे, हमारे मंडल अध्यक्ष, मंच पर उपस्थित सभी गणमान्य आगे बैठे हुए मंडल अध्यक्ष भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ता, सभी नवनियुक्त नगर सेवक, नगर सेविकाएं, भारतीय जनता पार्टी के सभी ज्येष्ठ श्रेष्ठ, आज के दिन हम हर साल मनाते 25 दिसंबर, सबको मालूम है। और सेवा दिन के माध्यम से हम अनेक सेवा कार्यक्रम लेते, और यह आज का दिन, आज का 25 दिसंबर विशेष है, क्योंकि आज हम अटल जी का जन्म जयंती शताब्दी मना रहे हैं। और यह शताब्दी हमको आज तक नहीं, पूरे साल भर मनाना, और यही भारतीय जनता पार्टी का काम करने का तरीका है, रीति है, रिवाज है।